नमस्कार, मी दीपक पळसुले. दुपारचे 2 वाजता बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राज्यभरात जी गारपीट होती, अवकाळी पाऊस बरसतोय, त्याच्यामुळे कसं नुकसान होतंय या बातम्यांचा सविस्तरपणे आढावा घेऊया. राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. शहरी भागामध्ये कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला, पण ग्रामीण भागात पिकांचं मात्र मोठं नुकसान केलं. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. विशेष म्हणजे काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीट होते, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हा पाऊस पुढचे 3 दिवस तरी राज्यात ठाण मांडून राहण्याचा अंदाज हा वर्तवला जातोय. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं कांद्यासह हरभरा आणि इतर शेती पिकाचं मोठं नुकसान झालं. सटाणा मालेगाव भागातील शेतकरी हवालदिल झाले. अचानक आलेल्या पावसासह गारपिटीमुळे शेतातील उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं. विशेषतः कांदा, हरभरा, गहू, मका, द्राक्ष आणि डाळिंब या पिकांना मोठा फटका बसला. शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं. या सगळ्या पिकांची मंत्री दादा भुसेंनी पाहणी केली. मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे शासकीय अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. मला वाटतं की अशा प्राप्त परिस्थितीमध्ये हा संपूर्ण अहवाल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही सुपूर्द करू आणि लवकरात लवकर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी उद्याच कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी केली जाईल. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं काढणीला आलेलं पीक नासवलं. कांदा पिकासाठी अनेक महिने मेहनत, कर्ज काढून बियाणं, खतं, औषधांवर खर्च केला आणि काढणीच्या वेळीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. या अनपेक्षित संकटामुळे शेतातील कांद्याचं पूर्णपणे नुकसान झालं. मोठ्या प्रमाणात कांदा सडण्याची शक्यता आहे. गारांच्या माऱ्यानं कांद्याची पातं आडवी झाली, तर अनेक ठिकाणी कांद्याच्या शेतात पाणी साचून आहे. त्यामुळे काढणीला आलेला कांदा बाजारात नेण्यापूर्वीच खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते. मायबाप सरकारनं नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करतो आहे. कांद्याचं नुकसान झालं, तुम्ही लाईव्ह पाहिलेलं आहे. आणि डाळिंबची काठ शेट होती, त्याच्यात फक्त काडक्या राहिलेल्या आहेत. बाकीचं नुकसान बांधा पार फुटलेले आहेत. फक्त सरकारने काही हे दिलं पाहिजे बा. त्याच्यामध्ये आमचं जवळजवळ 6 ते 7 एकर कांदा पाण्यामध्ये सापडलेला आहे. एवढ्या 15 दिवसात कांदा काढणीवर आलेला होता. गव्हर्नमेंटने आमच्यावरती काहीतरी दयामाया करायला पाहिजे. नुकसान तर भरपूर झाले, त्याच्यामुळे आता गव्हर्नमेंटने थोडाफार विचार केला पाहिजे. आणि एकरी खर्च तुम्हाला सांगतो, डाळिंबाचं पण एवढं नुकसान झालंय, फारच काहीतरी. कमीत कमी 1.25 तासपर्यंत गारपीट चालू होती आणि त्यानंतर पाऊस चालू होता. पाऊस जवळजवळ 2 ते 2.25 तास पाऊस चालला टोटल. तर पाणी एवढं भयंकरच होतं की झाडं सुद्धा एकदम जमिनी लेवलला झालेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.